नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज मी ना ढोकळा बनवलाय आणि हा इन्स्टंट आणि पटकन होणारा ढोकळा आहे. ह्याच्या आधी सुद्धा बरेच वेळा मी तुमच्यासोबत हा शेअर केलेला आहे. हा गिट्स कंपनीचं बघा पॅकेट येतं, त्याचा हा ढोकळा आहे. पॅकेटवरती जे पण इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात ते फॉलो केले तर अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी पटकन असा हा ढोकळा मस्त रेडी होतो. तर थोडंसं याला फोडणी देते. जेव्हा कधी मी चटणी बनवते वेगळी, म्हणजे आपली खोबऱ्याची जी चटणी असते ना, ती याच्यासोबत खूप खूप मस्त लागते. पण चटणी बनवली नाही तर मग मी अशा प्रकारे त्याला थोडासा तडका देते. म्हणजे थोडंसं मिरची वगैरे थोडासा तिखटपणा आला ना तर मस्त लागतो ढोकळा. तर हे जे असे फर्मेंटेड गोष्टी असतात तर त्या आपण जास्तीत जास्त खाल्ल्या पाहिजेत. मुलांना सुद्धा त्या जास्तीत जास्त दिल्या पाहिजेत, कारण त्या आपल्या हेल्थसाठी ना खूप चांगले असतात. तर म्हणून कधी डोसा, कधी इडली, कधी ढोकळा, कधी उपमा, कधी पोहे, मग कधी चपाती भाजी किंवा कधी पराठा, कधी सँडविच, असे सगळे ऑप्शन्स जर तुम्ही वीकली ठेवलेत ना तर मुलांनाही कंटाळा येणार नाही आणि तुम्हालाही बनवायला थोडंसं बरं वाटेल. पराठ्यांमध्येच खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यानंतर सँडविचमध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहेत. बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी विचारलं होतं की ताई तू टिफिनसाठी काय काय गोष्टी शेअर करते? मुलं रोज रोज चपाती भाजी खात नाहीत. बरोबर आहे ना, मुलं चपाती भाजी टिफिनमध्येही खातील, परत घरी येऊनही परत चपाती भाजीच खातील. तर त्यांच्या वयाच्या मानाने त्यांना ते थोडंसं बोरिंगच वाटतं. तर म्हणून आपण हा प्रयत्न असला पाहिजे की टिफिनमध्ये मुलांना काहीतरी नवीन 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 म्हणण्यापेक्षा वेगवेगळं जर तुम्ही टिफिनमध्ये दिलं ना, थोडंसं चटपटीत केलं तर मुलांच्या वयानुसार त्यांना त्या गोष्टी खायला आवडतात आणि तुम्ही बघा टिफिन सुद्धा अगदी मस्त चकाचक होऊन घरी येत असतो. तर हा ढोकळा आहे ना, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की हा थोडासा थंड व्हायला ना ह्याला वेळ द्या. जर गरम गरम लगेच तुम्ही काढलात आणि लगेच कटिंग करायला गेलात तर आतला जो भाग आहे ना तो व्यवस्थित शिजत नाही. मधला जो भाग असतो ना ढोकळ्याचा तो आतमधून थोडासा कच्चा राहतो. तर म्हणून शिजायला प्रॉपर त्याला 20 मिनिटं कुकरमध्ये शिजू द्या. त्यानंतर तुम्ही बाहेर काढल्यानंतर त्याला अर्धा तास थोडासा थंड व्हायला वेळ द्या. म्हणजे तो ढोकळा बघा परफेक्ट जसा तुम्ही बाहेरून ढोकळा आणता ना तसा तसा छान सॉफ्ट आणि जाळीदार ढोकळा बनतो. आता हे जे पीठ होतं ते या डब्याच्या निम्म पीठ होतं आणि ते बघा फुगल्यावरती तो ढोकळा केवढा बनलाय. आणि आता तुम्हाला मधला एक पोर्शन काढून दाखवते, कारण बाहेर साईडचं जे आहे ते होतं पण बरेचदा बघा मधला पोर्शन असा जाळीदार बनत नाही. तुम्हाला मधल्या भागामध्ये ना असं पीठ पीठ लागतं कधी कधी किंवा पीठ पीठ दिसतं जेव्हा ढोकळा प्रॉपर शिजला जात नाही. तर अशा प्रकारे थोडासा वेळ दिला ना, म्हणजे ह्या फर्मेंटेड गोष्टी असतात ह्याला थोडंसं फुगायला त्याला थोडासा वेळ लागतो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीही टाकायची गरज लागत नाही. फक्त त्यांनी जेवढं प्रमाण दिलेलं असतं तेवढ्या प्रमाणात फक्त आपण पाणी घालायचं. त्यांनी ज्या गोष्टी दिल्या आहेत ते फॉलो करायच्या आणि बस तुमचा असा इन्स्टंट टेस्टी यम्मी असा ढोकळा रेडी होतो. आणि असा टिफिनमध्ये दिलात ना तुम्ही बघा, टिफिन तुमचा अजिबात म्हणजे वापस येणार नाही. तर सकाळी सकाळी इथे जेव्हा मी म्हणजे किचनमध्ये काम करत होते ना तर तेव्हा इथे खूप साऱ्या पक्ष्यांचे असे मस्त मस्त वेगवेगळे आवाज येतात. तर माझं एक लक्ष असं सहज गेलं आणि मी बघितलं तर इथे बघा पोपट सुद्धा येतात. तर इथे 2 पोपट बसले होते, त्यातला एक उडून गेला आणि एक पोपट बसला होता. तर यांचा खूप मस्त असा छान गोड असा आवाज येतो पोपटचा. त्यानंतर सगळं आवरलं आणि केस थोडेसे असे सुकवले ना की बरे वाटतात. नाहीतर जर ओले ओलेच केस राहिले ना तर मला डोकं म्हणजे दुखतं, नंतर खूप त्रास होतो. तर म्हणून मी शक्यतो काय करते, केस लगेचच ड्राय करून घेते आणि ड्रायरचा अजिबात वापर करत नाही. तुम्ही बऱ्याचदा विचारता ताई स्किनसाठी काय यूज करते, हेअरसाठी काय यूज करते, तर तुम्ही काय वापरता ह्यापेक्षा तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही काय गोष्टी यूज करता ना ते खूप महत्वाचं असतं. तर नॅचरलीच तुम्ही केस ना नॅचरली सुकवत जा. बरेच जण घाईघाईमध्ये लवकर केस सुकवण्यासाठी ड्रायरचा रेग्युलर वापर करतात आणि त्यामुळे काय होतं ना, तुमची स्किन पण ड्राय होते आणि केस सुद्धा ड्राय व्हायला सुरुवात होते. तर म्हणून शक्यतो अशा प्रकारे नॅचरल हवेमध्येच तुम्ही तुमचे केस सुकवा.
तर आता 2 मिनिटा आधीचं वातावरण कसं होतं, म्हणजे ऊन पडलं होतं, खूप छान वाटत होतं. आणि अगदी 2 मिनिटांनंतरचं वातावरण मी तुम्हाला दाखवते, की असा घमासान पाऊस आला. आणि बघा सगळं इथे ते झाड किती म्हणजे वेगाने हलतंय त्यावरून तुम्हाला समजत असेल की किती जोरात म्हणजे हवा आणि किती जोरात पाऊस सुरू झाला. म्हणजे वातावरण अगदी क्षणामध्ये कूस बदलतंय ना, तसं तसं दिसत होतं. म्हणजे तसं झालं होतं. आणि 17 मग खिडकी बंद करा आणि खिडकी उघडा, याच्यामध्येच माझा बराचसा वेळ निघून जातो. कारण हवा जी येते ना बाहेरची, त्याने खूप छान वाटतं. सकाळचं जेवढं फ्रेश हवा आपल्याला मिळते, तेवढा जास्तीत जास्त ऑक्सिजन सुद्धा आपल्याला मिळत असतो. आणि आता पाऊस येतोय म्हणून मी खिडकी सध्या आता मस्त बंद करून घेते. नमस्कार. तर काल मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं ते म्हणजे माझ्या घरातलं जे टीव्ही युनिट आहे, तर टीव्ही युनिट मी कसं बनवून घेतलंय ते मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की काल जी मी क्रॉकरी सगळी बघा मस्त छान स्वच्छ करून घेतली होती, क्लीन केली होती. तर आज सगळं लावलंय व्यवस्थित. तर लावतानाचा व्हिडिओ केला नाही कारण खूप गडबड होती सगळी. तर मग म्हटलं फटाफट पहिले मला छान. आणि कसं आहे ना, कुठलंही काम करताना ॲक्च्युली माझं असं आहे की मला असं चांगलं कॉन्सन्ट्रेशनने करायला आवडतं. आणि तेच जर मग कॅमेरा बरोबर आहे की नाही, सेट होतंय की नाही, व्यवस्थित दिसतंय की नाही, ह्या सगळ्या गोष्टी. आणि वेळही नव्हता माझ्याकडे ॲक्च्युली तेवढा. तर म्हणून मी पटापट पहिले लावून घेतलं, सगळं व्यवस्थित सॅग्रिगेट केलंय आणि सगळं सेट केलेलं आहे. तर चला मी तुम्हाला एक एक सेक्शन दाखवते की मी कसं लावलंय. हे जे क्रॉकरी सेक्शन मी इथे बनवलंय, तर हे किचनच्या एंट्रन्सलाच बनवलंय. म्हणजे इथूनही किचनमधूनही इथून आपल्याला ही ट्रान्सपरंट ग्लास आहे, इथूनही व्यवस्थित दिसतं सगळं. आणि हा जो पोर्शन आहे हा बाहेरच्या हॉलला कनेक्टेड पोर्शन आहे. तर हॉलमधून सुद्धा जरी कोणी आलं तर तिथून सुद्धा क्रॉकरी पूर्ण व्यवस्थित दिसते. आणि फक्त ह्याच्यामध्ये मला शोपीस म्हणून ही गोष्ट करायची नव्हती. सेकंड जो माझा ह्याच्यामध्ये विचार होता तो म्हणजे की यूज करायला आपल्याला स्वतःला, परत कोणी पाहुणे आले वगैरे तर आपल्याला व्यवस्थित ती वापरताही आली पाहिजे. कारण समोर जर असेल, दिसत असेल तर तुम्ही त्याचा प्रॉपर यूज करू शकता. आणि जर तुम्ही कुठेतरी ठेवलात, कोंबून ठेवलात, बॉक्समध्ये घालून ठेवलात. आता मी यातले काही बॉक्स जे काढले त्याच्यामध्ये छोटी छोटी जी अशी ब्लॅक स्पॉट येतात बघा, बुरशीसारखे, तर तसे सुद्धा आलेले होते. म्हणजे आपण जेव्हा बॉक्स असेच ठेवून देतो, कधी कधी आपण ते पटकन काढतो, नुसतं विसळतो आणि तसं सुद्धा यूज करतो बऱ्याचदा. तर आतमध्ये बॉक्सला काय लागलंय काय नाही ह्या गोष्टी सुद्धा लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणून बऱ्याचशा गोष्टी असतात ना त्या बॉक्समधून काढून ठेवत जा. कारण आता बऱ्याचदा बॉक्स जे रियुजेबल मटेरियल असतं वगैरे त्याच्यापासून सुद्धा बनवलेलं असतं, तर ते लवकर खराब होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. आणि इवन पावसाळ्यामध्ये जेव्हा हवामानामध्ये आर्द्रता जास्त असते तर तेव्हा अशा प्रकारचे जे पुट्टे वगैरे असतात ना, तर ते लवकर खराब होतात, आतून खराब होत असतात. तर म्हणून कधीही गोष्टी अशा व्यवस्थित प्रॉपर काढून जर तुम्हाला विजिबल असतील ना तर त्या आणखीन जास्त युजफुल पडतात. तर चला पहिले मी तुम्हाला दाखवते की मी कसं कसं एक एक. इथे 3 कप्पे आहेत त्याला, हा अप्पर आहे, मिडल आहे आणि हा लोअर आहे. तर 3 कप्प्यांमध्ये मी वेगवेगळे सेक्शन क्रिएट केलेत. तर चला. तर हा जो क्रॉकरी युनिट मी बनवलाय हा संपूर्ण लाकडाचा आहे, वुडनमध्ये केलेला आहे. याला बाहेरून ज्या फ्रेमिंग केल्यात त्या संपूर्ण वुडनच्या आहेत आणि वुडन टेक्स्चरमध्येच मी याला सनमायका लावून घेतला. आतला जो पोर्शन आहे तो असा व्हाईट ठेवला म्हणजे जो हायलाइट होईल. खालचा जो सेक्शन आहे तिथे माझ्याशी हे क्यूटसे असे हे छोटेसे ग्लास आहेत, ज्याच्यामध्ये कॉफी, चहा प्यायला मला खूप आवडतं. आणि म्हणून ते मी असे सुटसुटीत आणि समोरच ट्रेमध्येच ठेवलेत की कोणी आलं वगैरे किंवा काय तर ट्रे काढून सुद्धा आपण पटकन देऊ शकतो. त्यानंतर इथे हे ग्लासेस ठेवलेत, हे छोटेसे बाउल्स आहेत जे मिळाले होते कशासाठी तर कशामध्ये तरी, तर ते त्याच्यावरती असे थोडेसे ठेवलेत. आणि ग्लासेस ठेवलेत की कोणी आलं गेलं तर ग्लास आपल्याला काही ना काही द्यायला लागतं, त्यासाठी हे थोडंसं इथे खाली ठेवलं. त्यानंतर वरचं जे हे सेक्शन आहे इथे सगळं व्हाईट कलरचा जास्त म्हणजे तुम्हाला कॉम्बिनेशन दिसत असेल तर व्हाईट सोबत यांना ग्रीन कलर खूप सुंदर दिसतो, म्हणजे हिरवा रंग. तर म्हणून हे सगळे जे टी पॉट्स आहेत त्याच्यासोबत हे व्हाईटचे ग्लास होते माझ्याकडे, ते तिथे अरेंज केले. छोटेसे आर्टिफिशियल प्लांट ठेवले आणि सगळे जे छोटे छोटे बाउल्स असतात ना तर ते हे बॅक साईडला ठेवलेत. आणि ह्याच्यासोबत बघा ह्या बशा आपण ज्या म्हणतो त्या बशा आहेत. आणि म्हणजे कप आपल्याला सोडून गेलेले आहेत म्हणजे कप फुटलेले आहेत त्याचे. तर असतील 2-3, तर ते बघेन मी मिळाले तर.
पण सध्या तरी ते नाही आहेत आपल्यासोबत, तर म्हणून फक्त बशा ठेवल्यात आणि त्याच्यावरती बाउल्स ठेवलेत आणि ही जी छोटीशी पाटी आहे ती तिथे ठेवली. त्यानंतर वरचा जो हा लास्ट सेक्शन आहे ते इथे मी फक्त जे माझ्याकडे पॉट्स होते, जे मला दिवाळीला का कशामध्ये ऑफिसला असतानाच बऱ्याचशा गोष्टी मिळालेल्या होत्या, तर ते पॉट खूप सुंदर आहेत, सिरॅमिक पॉट्स आहेत. पण जर डेली यूजला त्याचा वापर केला तर मग त्यांचं काही खरं नाही आणि आपलंही काही खरं नाही, तर म्हणून मी ते वापरत नाही. तर म्हणून ते अशा प्रकारे छान फक्त म्हणजे डायनिंग वरती ते चांगले वाटतील, पण तरी यूज साठी मी तर म्हणजे नाहीच म्हणेन, कारण त्यांचं काही खरं नसणार मग यूज करायला गेलं तर. तर असं एकंदर मी थोडंसं असं कलर कॉम्बिनेशनचा थोडासा विचार करून प्रत्येक सेक्शन सेट केलाय. तर बघा कसा वाटतोय आपला हा क्रॉकरी सेक्शन. त्यानंतर बाहेरचं जे हे तुम्हाला दिसते ना ही जी बॉर्डर, तर आता बरेच जण काय करतात संपूर्ण काचेचं युनिट करतात. पण हा एक तर माझा किचनचा एंट्रन्स आहे, मुलं असतात, कधी धक्का लागतो किंवा काहीही गोष्टी असतात, तर त्याच्यासाठी म्हणून मी असं हे पूर्ण वुडन मध्ये केलं, जे दिसायलाही छान दिसतं आणि स्ट्रॉंग सुद्धा राहतं. त्याच्या खाली एक ड्रॉवर आहे आणि त्याच्या खाली एक कप्पा बनवून घेतलाय की जे ओव्हन रिलेटेड वगैरे सामान असेल ते मला तिथे खाली ठेवता येईल. आणि संपूर्ण खालपर्यंत त्यासाठीच बनवलं नाही, कारण खालपर्यंत संपूर्ण बनवलं तर कोणाचा धक्का वगैरे लागला तर ग्लास ब्रेक होऊ शकते. तर त्या हिशोबाने मी असं हे क्रॉकरी युनिट बनवून घेतलं आहे. तर आपल्या घरामध्ये ना असे सेक्शन असले पाहिजे की जे खरंच खूप तिथे बघितल्यानंतर आपल्यालाच खूप असं छान समाधान आणि खूप मस्त वाटतं, काहीतरी वेगळं वाटतं. आणि बघा लाईट लावल्यानंतर आहे ना त्याचा लुकच वेगळा येतो मस्त. रात्री तर आणखीन खूप सुंदर दिसतं आणि या कलर कॉम्बिनेशनमुळे बघा किती आणखीन उठून दिसतंय. तर फक्त क्रॉकरी युनिट किंवा एखादं शोकेस तर फक्त याच्यासाठी नाही की वस्तू मिळाल्यात म्हणून फक्त ठेवून द्यायच्या, तर त्याची थोडीशी रंगसंगती किंवा त्यांच्या या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर तुम्ही ठेवलात ना तर आणखीन भारी वाटतं. आणि त्याच्यावरतीच मी हे आता लेटेस्ट ना असे हे एक क्लॉक घेतले, म्हणजे घड्याळ घेतलंय. तर त्याचे पण काही स्पेसिफिकेशन डिटेल्स आहेत, तर ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर इथेच वरती लावलंय म्हणून म्हटलं चला हे पण तुमच्यासोबत शेअर करते की छान वाटतं हे इथे वरती, अगदी अँटिक लुक येतो याचा. तर कसं वाटलं तुम्हाला हे जे क्रॉकरी सेक्शन मी अरेंज केलंय? सध्या माझ्याकडे एवढंच सामान होतं आणि मला तेवढं इनफ पण वाटतंय. खूप जास्त कोंबाकोंबी केली ना मग आपल्याला समजतही नाही कसं लावायचं, काय करायचं, आणि सामान ते कळतही नाही किती आहे. भरमसाठ सामान भरून उपयोग नाही. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते याच्यामध्ये की अशा प्रकारचं आपण जेव्हा ऑर्गनाईज करतो ना तर याच्यासाठी वेगवेगळे ऑर्गनायझर सुद्धा येतात. म्हणजे बघा अशा पायऱ्यांसारख्या पायऱ्या मिळतात आपल्याला ॲमेझॉनवरती वगैरे, पण तुम्हाला इझिली अवेलेबल मिळतात. मिशोवरती सुद्धा मिळतात. कशासाठी सांगते की जे हे आपण ग्लासेस वगैरे अरेंज करतो किंवा बाउल्स वगैरे अरेंज करतो, तर तुमच्याकडे अजून मोठी जागा असेल तर सेपरेट बाउल्स पण असे अरेंज करून ठेवले ना तरी खूप सुंदर दिसतात. तर असे जे ऑर्गनायझर्स येतात ना त्यावर तुम्ही असे अरेंज करून ठेवले ना तर ते दिसतात, विजिबल राहतात. आता माझे जसे हे बाउल्स मागच्या साईडला झाकले गेलेत, तर समजा असं पायऱ्यांसारखे ऑर्गनायझर असते तर बाउल्स मला त्याच्यावर व्यवस्थित ठेवता आले असते. तर बघू पुढे जाऊन मी आणखीन काही ना काही नवीन करायचा आणखीन प्रयत्न करेन. पण सध्या तरी हे असं एवढंच छान सजवलंय. आणि याच्यामध्ये जी लाईट टाकली ती एक प्रोफाईल लाईट टाकली मी आतून, की कधी काही फंक्शन असेल काय असेल किंवा संध्याकाळच्या वेळेला सुद्धा असं लाईट ऑन केला ना खूप मस्त वाटतं. व्हिडिओमध्ये असं समोरून खूप भपका वाटतो येतो, पण समोरून तुम्ही बघितलं ना तर लाईट खूप सिंपल सोबर आणि खूप सुंदर दिसतो. त्यामुळे जे काचेच्या वस्तू असतात ना त्या अशा छान रिफ्लेक्ट करतात आणि मस्त दिसतात. तर माझी अशी म्हणजे मला असं वाटत होतं की असं छोटंसं असं आपलं एखादं क्रॉकरी युनिट असावं, तर म्हणून ती इच्छा अशी छान पूर्ण झाली. आणि हे घड्याळ मी तुम्हाला मुद्दामून दाखवलं, त्याला विंटेज क्लॉक म्हणतात. कारण कसं असतं आता इथे माझ्याकडे जी जागा आहे म्हणजे ही पूर्व आणि पश्चिम, ही दक्षिण आणि ही उत्तर अशी होती. तर मला भिंतींवरती स्पेशली घड्याळ जागा ऑक्युपाय करायची नव्हती, कारण मी ज्या वॉल्स माझ्या रिकामी आहेत तर त्या एका विशिष्ट कारणांसाठी रिकामी ठेवल्या आहेत. घाई करायची नाही आहे मला, छानपैकी त्यावर काहीतरी लावायचं आहे.
पण म्हणून मला घड्याळाने ते ऑक्युपाय करायचं नव्हतं पूर्ण, तर म्हणून घड्याळ अशा प्रकारचं हवं होतं की जे जागाही कमी घेईल आणि दिशेनुसार सुद्धा लावता येईल. तर म्हणून हे घड्याळ अशा प्रकारचं घड्याळ घेतलं ना तुम्ही, ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स सुद्धा अवेलेबल आहेत. रोज गोल्ड कलर येतो, गोल्ड कलर येतो, सिल्वर येतो, विंटेजमध्ये सुद्धा येतं आणि खूप क्लासी दिसतात हे अशा प्रकारचे क्लॉक. तर हा मी ना घेतला आहे तो 10 इंचाचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला साईजसुद्धा वेगवेगळे अवेलेबल असतात. हे मी ॲमेझॉनवरून मागवलं होतं. ह्याची लिंकसुद्धा मी देईन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की मागवू शकता. छान आहे, क्वालिटी पण चांगली आहे खूप आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं दोन्ही साईडने. म्हणजे कसं इथून बघा, मला हॉलमधून सुद्धा घड्याळ दिसतं, बेडरूममधून सुद्धा दिसतं, किचनमधून सुद्धा दिसतं. म्हणजे ओव्हरऑल सगळीकडून मला एकच घड्याळ म्हणजे मी यूज करते, कारण घरभर घड्याळही लावायचे नाहीत आणि घड्याळ जर आपल्या घरामध्ये असतील तर ते चांगल्या कंडिशनमध्ये असावे, त्याचे वेळोवेळी सेट चेक केलेले असावे. घड्याळ कधीही मागे पुढे, खूप जणांना सवय असते की घरातले जे घड्याळ असतात ना टायमिंग पुढे करून ठेवतात, तसं कधीच करायचं नाही. बघा, जो वेळ आपला जो वेळ असतो ना तो वेळेसोबत आपण नेहमी चाललं पाहिजे, तरच आपल्या प्रत्येक गोष्टी टाईमवर होतात. खूप पुढचा टायमिंगही ठेवू नका, मागेही घड्याळ ठेवू नका. त्याने खूप सारे चेंजेस होत राहतात आपल्या आयुष्यामध्ये, ज्या गोष्टी आपल्याला कधी कधी माहीतही नसतात. तर म्हणून घड्याळाचा जो पण टायमिंग आहे ना परफेक्ट ठेवा. किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये जर आपल्याला घड्याळ हवंच असेल तर तुम्ही असे छोटे डिजिटल क्लॉक्स येतात बघा, ते तुम्ही किचनमध्ये वगैरे ठेवा. अशा प्रकारचे मोठे वॉल क्लॉक्स सगळीकडे घरामध्ये लावू नका. म्हणजे मी तरी नाही लावणार आहे, म्हणून मी हे असं मोठं छान जम्बो असं घड्याळ घेतलं आहे की जे दिसायला खरंच खूप म्हणजे खूप छान वाटतं, अँटिक वाटतं. जसं मी काम पूर्ण वुडनचं केलं तर त्याच्या हिशोबाने मला असं वाटलं की त्याला सूट करेल, असं काहीतरी क्लासी आणि अँटिक असं मिळालं पाहिजे आणि तसंच मिळालं आहे ते आणि खूप छान दिसतंय. तर म्हणून म्हटलं चला ते पण तुम्हाला हातोहात दाखवून देऊ. हवा खूप येते त्यामुळे हवेचा मध्ये मध्ये आवाज येतोय. तर बरेच जण आणखीन ते पण म्हणतात, असं पण म्हणतात की बाबा तू तर म्हणत होतीस की होम टूर देणार नाहीस, मग तू का घर दाखवतेस. तर मी घर पूर्ण दाखवत नाही आहे, मी घराचा एक एक सेक्शन तुम्हाला दाखवते. जसं त्याला तुम्हाला एक एक्झाम्पल देते छान त्याच्यासाठी की जे खरंच तुम्हालाही पटेल. की जसं आता जसे रिलेशन्स आपले झाले, हे मी छान बसून बोलते तुमच्यासोबत. तर या बाबतीत मला तुम्हाला सांगायचं होतं की आता जसे रिलेशन्स कसे खूप फास्ट बनतात आणि खूप फास्ट तुटतातही. म्हणजे जी गोष्ट आपल्याला खूप लवकर मिळते ना, तर ती लवकर जाण्याचे सुद्धा चान्सेस तेवढे जास्त असतात आणि त्यातली जी एक मजा आहे किंवा त्यातला जो आनंद आहे, जो मिळायला पाहिजे ना, तो आपल्याला मिळत नाही. का? कारण त्या गोष्टींची खूप घाई करतो आपण. म्हणजे आजकाल बघा तुम्ही, रिलेशन्स खूप लवकर खूप पुढच्या स्टेजपर्यंत निघून जातात आणि त्यात त्यांना ते जे समाधान वाटलं पाहिजे, जे नात्यामध्ये जे बॉन्डिंग तयार झालं पाहिजे ते तयार होत नाही, कारण एकमेकांना तेवढा वेळ दिला जात नाही. आणि हीच गोष्ट तुम्ही पूर्वीची म्हणजे आपण बघू तर पूर्वी कसं होतं की जेव्हा लग्न व्हायचं तेव्हा माहीतही नव्हतं, किंवा लग्न जरी झाल्यानंतर सुद्धा हळूहळू वेळ दिला जायचा एकमेकांना. आणि इवन जरी प्रेम जरी होत असेल तरी एकमेकांना हळूहळू वेळ दिला जायचा त्या गोष्टीसाठी. एकमेकांच्या चुका, त्यासोबत समोरच्या चांगल्या गोष्टी, सगळ्या गोष्टी तत्पाळून आपण पुढे ते नातं घेऊन जायचो. आणि ते नातं तुम्ही बघा की मरेपर्यंत ते लोक, म्हणजे म्हातारे झाले मरेपर्यंत एकमेकांना ते साथ देतात, कुठलीही परिस्थिती येऊ दे. आजकाल थोडंसं भांडण झालं, थोड्या भांडणांवरून नाती कुटकुटपर्यंत पोहोचलेली आपण बघतोय. तर तसं नको व्हायला. कुठलीही गोष्ट मी तुम्हाला सांगते की आताच्या पिढीसाठी सुद्धा ही गोष्ट खरंच खूप महत्त्वाची आहे. मी तुम्हाला सांगते की जे आपण रिलेशन सुद्धा किंवा आपण कुठल्याही गोष्टी, प्रत्येक गोष्ट विचार करून होत नाही की मी असंच राहीन, मी अशीच करेन, मी हे करणारच नाही, असं विचार करून कधीच होत नाही. तुमच्या आयुष्यात अचानकपणे कधी काय होईल हे तुम्हाला सांगता येत नाही. पण एक गोष्ट करा की रिलेशनच्या बाबतीत मी तुम्हाला सांगते की खूप घाई कधीच करू नका. समोरच्या व्यक्तीला समजून घ्या व्यवस्थित आणि विश्वासात घ्या. एकमेकांवर तेवढा विश्वास असला पाहिजे आपला. जेवढं त्यांच्या चांगल्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटतात ना, तेवढ्या त्यांच्या चुका सुद्धा तुम्हाला ॲक्सेप्ट करणं तेवढंच इम्पॉर्टंट असतं. चुकांमधूनच सगळेजण शिकत असतात, कोणीही परिपूर्ण नसतं. तर त्याच्यामुळे
तीच अशी गोष्ट आहे ना, तो रिलेव्हन्स मी तुम्हाला इथे देते की मी हळूहळू एक एक गोष्ट तुमच्यासोबत यासाठी शेअर करते की हळूहळू एकेका गोष्टीचा आनंद तुम्हाला पण आणि मलाही मिळावा, आणि एक एक गोष्ट मला तुम्हाला छान डिटेलमध्ये एक्सप्लेन करता येते. त्यातल्या काही गोष्टी आहेत ज्या मी खूप मनापासून आणि खूप विचार करून त्या गोष्टी काही केल्या आहेत, तर का केल्या आहेत वगैरे, तर ते सगळं मला तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करता येतं. होम टूर द्यायला मला तुम्हाला 10 मिनिटंसुद्धा लागणार नाहीत, पण ते क्षणिक तो आनंद असेल. आणि हे जे हळूहळू तुमच्यासोबत शेअर होतं आहे ना, मला माहीत नाही, पण मला सांगा कमेंटमध्ये की खरंच तुम्हाला सुद्धा ही गोष्ट आवडते का. मी खूप यूट्यूबवरती भरपूर होम टूरचे व्हिडिओ बघितलेत, मलाही माहिती आहे की होम टूर कशी दिली जाते, पण ही मी एक वेगळी पद्धत होम टूरची करते की मला भारी वाटते तसं सांगायला एक एक गोष्ट की हे असं बनवलंय, मग ह्यात हे म्हणजे ह्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्याचा सारासार विचार केलाय, असं सगळं सांगून जेव्हा मी तुम्हाला सांगते ना, मला पर्सनली खूप आवडते की काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह, काहीतरी चांगलं तुमच्यासाठी मी शेअर करते. तुम्हाला पण आवडते की नाही मला ते पण तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि असा आपला ड्रेसिंग टेबल छान सेट झालेला आहे, आणि खरंच असं वाटतं की मी पण माझं घर सजवते आणि त्याबरोबर तुम्ही सुद्धा माझ्या सोबत आहात प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे एक एक गोष्ट जशी तुम्ही छान मला सजेस्टही करता, ताई हे कर, ताई असं कर, ताई तसं कर, ते आणखीन भारी वाटतं. तर त्याच्यामुळे असं सगळं हळूहळू तुमच्यासोबत येतंय, तुमच्यासोबत पोचतंय. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की जे आता आपली रविवारी अमावस्या आहे, तर अमावस्याची सुरुवात जी आहे ती शनिवारीच होते आणि संध्याकाळी रविवारी अमावस्या संपते. पण कसं असतं ना, जो पिरियड असतो त्या ह्याचा, तर तो पूर्ण दिवसभर असतो कधी. तर म्हणून आपल्याला जी दीपपूजा करायची आहे ती रविवारीच करायची आहे, रविवारी संध्याकाळीच करायची आहे. कारण जेव्हा प्रदोष समय होतो ना, तेव्हाच दिवे लावले जातात आणि दिव्यांची पूजा केली जाते. तर त्याचा जो पूर्ण व्हिडिओ, त्याची पूर्ण डिटेल माहिती जी आहे ती मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेली आहे. तर म्हणून ज्यांना पण माहिती नसेल की ही दीपपूजा कशी करायची, दीप अमावस्या कशी करायची, तर ती तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा आणि नक्की नक्की दीपपूजन करा. कारण दीपपूजनाचं खूप महत्त्व आहे. आपल्या घरामध्ये जी पण पॉझिटिव्हिटी येत असते ती एवढूशा दिव्याने सुद्धा येत असते. तर म्हणून ही आपल्या जी श्रावणाची सुरुवात होणार आहे ना, ती अशी छान दीपपूजने करा मस्त. आणि तो व्हिडिओ नक्की बघा. तो व्हिडिओ मी याच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला नक्की देईन. तर तुम्हाला आजचा जो छान मी क्रॉकरी सेक्शन जे सेट केलं, तर ते कसं वाटलं तुम्हाला मला पण नक्की सांगा. आणि ज्या काही गोष्टी शेअर केल्या तर त्या पण तुम्हाला कशा वाटल्या. तर जर आवडल्या असतील तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.